डाळ वाटताना थोडं पाणी सुद्धा घालायचं आहे। आणि हे बघा अशी जाडसर वाटून घेतलेली आहे। भांड्यामध्ये काढून घेऊ। अशी सर्व डाळ वाटून घेणार आहे। आता उडीद डाळ वाटून घेऊया। ही डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। वाटताना यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर वाटायचे आहे। ही बघा अगदी बारीक वाटून घेतलेली आहे। आता ही डाळ मूगडाळीमध्ये घालून मिक्स करून घेऊ। हे बघा असं डाळीचं बॅटर तयार व्हायला पाहिजे। हे बघा फ्रूट सॉल्ट आणि मीठ सोडून बाकीचे साहित्य फोडणीसाठी वापरणार आहोत। त्यासाठी तूप गरम करून घेऊ। तुम्ही इथे तेल वापरले तरी चालेल। ते गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं घालायचं।